या नराधम मुलीचा ऍटिट्यूड बघा. पोलीस कोठडीत गेल्यानंतर जिथे गुन्हेगार आपल्या पापाची माफी मागतात तिथे सिया गोयल पोलिसांकडे चक्क थंड बियरची मागणी करते. केतन अग्रवाल आणि सिया गोयल. केतन अग्रवालची मर्डरची स्टोरी तर तुम्ही ऐकलीच असेल. तर राजस्थानमधील उदयपूरचं एक भव्य महालात एका अत्यंत प्रतिष्ठित बिझनेस घराण्याचं डेस्टिनेशन वेडिंग होणार होतं. घरातील मोठ्या मुलाचा विवाह, त्यामुळे रोषणाई, राजेशाही थाट आणि दोन्ही बाजूंची तयारी झाली होती. विवाहाचे बुकिंगही पूर्ण झालं होतं. फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला होता. घराण्यातील तरुण वारस केतन अग्रवाल आणि एका सुसंस्कारी घरातील लाडकी मुलगी सिया गोयल यांचा विवाह ठरला होता. समाज, नातेवाईक आणि मित्रमंडळी या विवाहाची आतुरतेने वाट पाहत होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्या वधूवरांचे तिथे लग्न होणार होते त्यापैकी 26 वर्षाचा तरुण वर केतन आज या जगातच नाहीये आणि त्याला संपवणारी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः त्याची होणारी नवरी सिया गोयल आहे, जिने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनची लोहगड किल्ल्यावरून ढकलून निर्गुण हत्या केली. एका बाजूला श्रीमंतीचा थाट, लग्नाची लगबग आणि दुसरीकडे एका निष्पाप तरुणाचा थंड डोक्याने रचलेला मर्डर प्लॅन. जेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करायला लागले तेव्हा एकामागून एक असे खुलासे समोर आले ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. आज आपण या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीच्या त्या छुप्या आणि विदारक पानांचा उलगडा करणार आहोत, जे ऐकून कायद्याचे रक्षकही चक्रावून गेले. ही केवळ एका हत्येची कथा नाही, तर खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली रचलेल्या एका क्रूर कटाचा पर्दाफाश आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. तर केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती. पण पोलिसांच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक तांत्रिक पुरावा समोर आला. सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचंच नव्हतं. तिचे चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी आधीपासूनच प्रेम संबंध होते. समाज आणि कुटुंबासमोर ती लग्नाचे नाटक करत होती, पण पाठीमागे मात्र ती चेतनच्या संपर्कात होती. पोलीस तपासात समोर आलं की सिया गोयल आणि चेतन चौधरी गेल्या 6 महिन्यांपासून सतत एकमेकांच्या संपर्कात होते. या 6 महिन्यांच्या काळात त्यांच्यात तब्बल 2400 फोन कॉल्स झाले होते आणि त्यांनी एकूण 238 तास एकमेकांशी संवाद साधला होता. विचार करा, 238 तास. यातले काही कॉल्स तर चक्क 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ सलग चालत होते. 6 महिन्यांच्या या अथांग संवादात नक्की काय चर्चा चालली होती, कोणती सुखदुःखे वाटली जात होती? पोलिसांच्या मते याच कॉल्स दरम्यान केतनला वाटेतून कायमचे बाजूला करण्याचा संपूर्ण प्लॅन आखला गेला होता. हत्येच्या दिवशी सुद्धा सिया आणि चेतन पुण्याच्या एका कॅफेमध्ये भेटले होते. तिथे त्यांनी केतनला किल्ल्यावरून ढकलण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यासह संपूर्ण खुनाचा कट अंतिम केला होता. त्यानंतर त्यांनीही हा संपूर्ण प्रकार ट्रेकिंग दरम्यान झालेला एक अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचं ठरवलं होतं. हत्येचा कट किती खोल आणि भयानक होता याचा अंदाज पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यावरून येतो. आरोपींनी केतनला मारण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड केली, कारण हा किल्ला केतनच्या घरापासून जवळ होता. पण केवळ जागा ठरवून ते थांबले नाहीत. पोलीस तपासातून समोर आले की आरोपींनी तब्बल 3 वेळा किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष रेकी केली होती. कोणत्या ठिकाणी खोलदरी आहे आणि कुठून ढकलल्यास हा प्रकार एखाद्या अपघातासारखा भासेल याची त्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली होती. सिया केतनला वारंवार लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आग्रह करत होती. 31 मे रोजी त्यांनी पहिल्यांदा किल्ल्याला भेट दिली होती. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच 4 जून रोजी तिने पुन्हा जाण्याचा आग्रह केला. मात्र केतनच्या आईने त्या दिवशी त्यांना परवानगी दिली नाही. आईच्या त्या नकारामुळे केतनचा जीव आणखी काही दिवसांसाठी वाचला असं म्हणावं लागेल. पण सियाचा कट थांबला नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे 14 जून रोजी लोहगडच्या एका कड्यावरून सियाने केतनला ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला होता. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. त्या दिवशी केतनने कड्यावरील एका झाडाच्या झुडपाचा आधार घेतल्याने तो थोडक्यात वाचला होता. केतन अत्यंत निष्पाप होता. त्याला वाटले की हा केवळ एक अपघात आहे. त्याने आपल्या होणाऱ्या बायकोवर संशय घेतला नाही. तो मृत्यूचा इशारा समजू शकला नाही.
आणि हीच त्याने केलेली सर्वात मोठी चूक ठरली. 18 जून रोजी अखेर तो कावळा दिवस उजाडला. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती सिया आणि चेतन या दोघांनाही होती. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांनी रचलेला अंतिम प्लॅन आता पोलीस तपासात समोर आलाय, जो ऐकून थरकाप उडेल. कॅफेमध्ये ठरलेल्या प्लॅन प्रमाणे लोहगड किल्ल्यावरील एका अत्यंत खोल दरीच्या ठिकाणी गेल्यानंतर सियाने एक भयानक सिग्नल द्यायचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे जेव्हा ते दरीच्या टोकावर पोहोचले तेव्हा सिया अचानक आपल्या बुटाची लेस बांधण्यासाठी खाली बसली. हाच तो इशारा होता. ती खाली बसताच मागून दबा धरून आलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी याने केतनला गाफील गाठून दरीच्या दिशेने जोराचा धक्का दिला. एका सेकंदात केतन शेकडो फूट खोल दरीत कोसळला. विचार करा, ज्या मुलीवर विश्वास ठेवून तो भविष्याची स्वप्ने पाहत होता, ती खाली बसून बुटाची लेस बांधत होती आणि तिचा प्रियकर केतनचा काळ बनून पाठीमागे उभा होता. या प्रकरणात आता सियाच्या वडिलांनी आणि आईने दिलेली साक्ष महत्वाची ठरते. सुरुवातीला असा आरोप केला जात होता की सिया स्वतः केतनला घेऊन लोहगडावर गेली, पण सियाच्या वडिलांनी हा आरोप फेटाळून लावला. वडिलांच्या सांगण्यानुसार सियाला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण केतनने स्वतः सतत तिच्या मागे लागून तिला तिथे नेले होते. केतनने सियाला फोन करून म्हटले होते, मला तुझ्या मनातील भीती दूर करायची आहे, मला तुला खूप मोठं सरप्राईज गिफ्ट द्यायचंय, या वेळेपर्यंत तू पोच, मी येतो. त्यानंतर केतनच्या गाडीत दोघेही गेले होते. सियाच्या वडिलांकडे मोबाईल मधील चॅटचे पुरावे असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये सियाने मी येणार नाही असं स्पष्टपणे लिहिले होते. इतकेच नाही तर केतनच्या आईसोबत जेव्हा व्हिडिओ कॉल झाला होता तिथेही सियाने केतनला नको म्हणून सांगायला लावले होते, असा खुलासा सियाच्या आईने केलाय. पण केतनला माहित नव्हतं की ज्या मुलीला तो सरप्राईज गिफ्ट देण्याच्या आनंदाने घेऊन जात आहे ती आधीच आपल्या बॉयफ्रेंड सोबत त्याचा गेम वाजवण्याची तयारी करून बसलीये. 18 जून रोजी जेव्हा लोहगड किल्ल्यावर हा थरार घडला त्यानंतर तिथे काय परिस्थिती होती याचे धक्कादायक वर्णन किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी केलंय. धीरज जाधव यांनी सांगितलं की ते त्यांची ड्युटी पॉइंटवर कार्यरत असताना त्यांना दूरवरून कोणाचा तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने ते तातडीने धावत गेले. तिथे पोचल्यावर त्यांनी उपस्थितांना विचारले की काय झालंय. तेव्हा तिथे उभी असलेली सिया गोयल अत्यंत घाबरल्याचे नाटक करत होती. तिने सुरक्षा रक्षकाला सांगितले की येथून कोणीतरी खाली पडलंय. तिने त्यावेळी जास्त काही माहिती दिली नाही. सुरक्षा रक्षकाने वेळ न घालवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. सिया तिथे सतत हेल्प हेल्प म्हणून ओरडत होती आणि तिची वर्तणूक पूर्णपणे एखाद्या निष्पाप घाबरलेल्या मुलीसारखी दाखवली जात होती. पण तिचा हा मुखवटा मोबाईल कॉल रेकॉर्ड, हालचाली आणि घटनास्थळावरील तांत्रिक पुराव्यांसमोर टिकू शकला नाही. जेव्हा पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली तेव्हा या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. पण सियाने हत्येचे जे कारण पोलिसांना सांगितले ते ऐकून समाजातील विकृतीची भीषणता समोर येते. सियाला केतन मनापासून कधीच पसंत नव्हता. तिचे म्हणणे होते की केतनच्या व्यक्तिमत्वात दोन उणिवा होत्या ज्या तिला सारख्या खटकायच्या. पहिली गोष्ट म्हणजे केतनला टक्कल होतं आणि तो केसांचा टोप म्हणजेच हेअर विग किंवा पॅच वापरायचा. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केतनला बोलताना तो अडखळायचा, म्हणजेच तो तोत्रा बोलायचा. जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा गोयल कुटुंबाला या गोष्टी माहिती होत्या, पण त्यांना याचे फारसे विशेष वाटले नव्हते. परंतु या दोन्ही उणिवांचे भांडवल करून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता आणि मुख्य म्हणजे तिचे चेतन चौधरीवर प्रेम होते. जेव्हा पोलिसांनी तिला विचारले की चेतनची हत्या करण्याऐवजी तू तुझ्या घरच्यांना सांगून सरळ लग्नाला नकार का दिला नाहीस, त्यावर सियाने दिलेलं उत्तर अत्यंत भयानक आहे. ती म्हणते, मला माझ्या कुटुंबियांना दुखवायचं नव्हतं. हे लग्न मोडले असते तर आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यापेक्षा केतनला मार्गातून कायमचं दूर करणं हा मार्ग मला सर्वात सोपा वाटला. केतन लोहगडावर ट्रेकिंगला गेला असताना पडला
आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यावर फारसे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. गडावर फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ही गोष्ट कोणालाही समजणार नाही. विचार करा, लग्न मोडल्याने प्रतिष्ठा जाईल म्हणून एका निष्पाप माणसाचा जीव घेणं जिला सोपे वाटते तिची मानसिक पातळी काय असेल. सिया गोयल हिची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ती एका अतिशय प्रतिष्ठित आणि धार्मिक कुटुंबातील मुलगी असल्याचं सांगितलं जातं. तिच्या पालकांना लग्नानंतर अनेक वर्षांनी मुलगी झाली होती. अपत्य होत नसल्यामुळे त्यांनी भावाच्या मुलाला दत्तकही घेतलं होतं. त्यामुळे साहजिकच होतं की सियावर त्या लोकांचं जीवापाड प्रेम होतं. तिच्या घरात सतत श्रीमद भगवद्गीतेचे वाचन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. अशा सुसंस्कारात आणि शांत वातावरणात वाढलेली सिया इतकी क्रूर कशी होऊ शकते याचं कोडं सर्वांनाच पडलंय. पण चौकशीतून दुसरी बाजू समोर आली. सियाला छुप्या पद्धतीने व्यसनाची सवय लागलेली होती. तिच्या या वाईट सवयींमुळे आणि वर्तणुकीमुळे नातेवाईकांनीही तिच्यासोबत बोलणं बंद केलं होतं आणि तिच्यापासून अंतर ठेवलं होतं. ती सतत पार्ट्या आणि चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत असायची. अनेक नवस आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर जन्माला आलेल्या या लाडक्या लेकीने केवळ स्वतःचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं नाही तर समाजात आदराने जगणाऱ्या आपल्या आईवडिलांची प्रतिमा देखील पूर्णपणे मलिन केली. या केसला हाय प्रोफाईल स्वरूप आल्यानंतर सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं. अशी बातमी पसरली होती की लग्नासाठी तब्बल 17 कोटींचा महाल बुक केला होता. जयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग होणार होतं आणि त्यासाठी 2 विमानं बुक केली गेली होती. पण सियाच्या वडिलांनी रुग्णालयातून दिलेल्या मुलाखतीत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आणि मोठा खुलासा केला. ते म्हणाले की हे सगळं पूर्णपणे खोटं असून असे कोणतेही बुकिंग झाले नव्हते. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंत देवघेव आणि इतर सर्व गोष्टी मिळून एकूण खर्च फक्त 4.5 ते 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार होता. जेव्हा त्यांना हुंडा किंवा सोन्याच्या देवाणघेवाणीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अग्रवाल फॅमिलीने आम्हाला जे काही दिलं होतं ते आम्ही त्यांना माघारी केलंय. आमच्याकडे सध्या केतनचं फक्त एक ब्रेसलेट आणि सियाची एंगेजमेंट रिंग आहे, त्या व्यतिरिक्त काहीही नाही. या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त दुर्दैवी अवस्था कोणाची झाली असेल तर ती सियाच्या आई वडिलांची. केतनच्या आई वडिलांची तर ऑब्व्हियसली झालीच आहे, पण तिच्या आई वडिलांची पण झाली आहे. आपल्या पोटच्या गोड्याने इतक्या भयानक गुन्हा केला यावर त्यांच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. एका मुलाखती दरम्यान सियाच्या आईला भावना अनावर झाल्या नाहीत. त्यांनी काळजात दगड ठेवून अत्यंत जड अंतःकरणाने म्हटलं की आम्हाला शेवटपर्यंत विश्वास बसणार नाही की माझ्या मुलीने असं काही केलं असेल, पण जर सिया दोषी असेल तर तिला फाशी झाली पाहिजे. सियाच्या वडिलांनी देखील अत्यंत कडक भूमिका घेत पोलिसांना आणि न्यायालयांना आवाहन केलंय की ते म्हणाले पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्मचारी नीरज कुमार याला माफीचा साक्षीदार म्हणून स्वीकारले असून त्याचा सविस्तर जबाब नोंदवला जात आहे. पोलिसांनी या तपासातून सत्य नक्कीच समोर आणावे. ज्यांनी कोणी हा गुन्हा केलाय त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जर कोर्टात सिद्ध झालं की माझी मुलगी गुन्हेगार आहे तर तिलाही फाशी द्या. सध्या सियाला अटक झाल्यापासून तिच्या कुटुंबातील कोणीही तिला भेटायला लॉकअप मध्ये गेलेलं नाहीये. तिचे वडील आजारपणामुळे रुग्णालयात आहेत तर लोणावळा पोलिसांनी तिचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले. त्याची सध्या पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. एका बाजूला त्या तरुणाचा जीव गेला, त्या केतनचं घर उद्ध्वस्त झालंय. सियाच्या स्वतःच्या आई वडिलांनी अब्रू जाण्याच्या भीतीने तोंड दाखवायची जागा उरलेली नाहीये. पण या नराधम मुलीचा ऍटिट्यूड बघा. पोलीस कोठडीत गेल्यानंतर जिथे गुन्हेगार आपल्या पापाची माफी मागतात तिथे सिया गोयल पोलिसांकडे चक्क थंड बियरची मागणी करते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. लॉकअपच्या मागे गेल्यानंतरही तिची नखरे कमी झालेले नाहीयेत. जेलचं जेवण जेवण्यास ती नकार देत ती पोलिसांसमोर घरच्या टेस्टी जेवणाची मागणी करते, सोबतच थंड बियरची मागणी करते. एका निष्पाप माणसाला दरी ढकलून मारल्यानंतरही तिच्या मनामध्ये पश्चातापाची एक ठिणगीही नाहीये. उलट लॉकअप मध्ये बसून तिला
बियर आणि खमंग जेवण आठवतंय. यावरून या मुलीची मानसिक विकृती आणि निर्लज्जपणा कोणत्या थराला गेलाय हे स्पष्ट होते. अशा क्रूर मानसिकतेच्या आरोपीला कायद्याने कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. हे हत्याकांड इतके क्रूर आणि धक्कादायक होते की याची गांभीर्याने दखल थेट राज्याच्या गृह खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या कुटुंबियांना अत्यंत महत्वाचे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले की या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही. इतकेच नाही तर अग्रवाल कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मोठी मागणी केली होती. हे प्रकरण जलदगती न्यायालयात म्हणजेच की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावे आणि या केससाठी राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली आहे. त्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना या संबंधीचे थेट निर्देश दिलेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास आपली अधिकृत संमती दर्शवली आहे. म्हणजेच आता गुन्हेगारांचे वाचणे अशक्य आहे, कारण देशातील सर्वात कडक कायदेशीर यंत्रणा आता केतनला न्याय मिळवून देण्यासाठी उभी राहिली आहे. लोहगडची ही भीषण घटना केवळ एका कुटुंबाचा विनाश करून थांबत नाही, तर ती आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. केवळ शारीरिक त्रुटी किंवा उणिवांमुळे एखाद्याचा इतका तिरस्कार करणं आणि स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी 6 महिने 2400 कॉल्स करून 3 वेळा रेकी करून बुटांची लेस बांधण्याचा बहाणा करत मर्डरचा प्लॅन आखणं आणि अटक झाल्यावरही लॉकअपमध्ये बियर आणि घरच्या जेवणाची मागणी करणं, ही क्रूरतेची आणि निर्लज्जपणाची कोणती पातळी आहे? जर सियाने सुरुवातीलाच लग्नाला स्पष्ट नकार दिला असता तर आज केतन अग्रवाल जिवंत असता. पण आता उज्ज्वल निकम यांच्यासारखे ज्येष्ठ विधिज्ञ या केसचे वकील म्हणून काम पाहणार असल्यामुळे आणि केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्यामुळे गुन्हेगारांना त्यांच्या कर्माची शिक्षा लवकरात लवकर मिळेल यात शंका नाहीये. खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली आणि व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे आणि दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळता कामा नये. केतन अग्रवालच्या कुटुंबाची हानी कधीही भरून निघणार नाही, पण या संपूर्ण प्रकरणावर सियाने रचलेल्या बुटाच्या लेसच्या या कट कारस्थानावर आणि लॉकअप मधील तिच्या या नखऱ्यांवर तुम्हाला काय वाटते? गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे की नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटू अशाच एका गंभीर प्रकरणाच्या सत्य विश्लेषणासह. तोपर्यंत जागरूक रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.